एका दिवसाचा प्रसंग आहे. एक गरीब शेतकरी महाराजांच्या दरबारात येतो. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. आवाज थरथरत होता. माझा बैल चोरून नेताना सरदाराच्या माणसाने मला मारलं महाराज. दरबारात शांतता पसरली. सगळे विचार करू लागले. एखाद्या सरदाराविरुद्ध हा साधा शेतकरी बोलतोय. पण महाराजांच्या डोळ्यात संताप नव्हता, फक्त न्यायाचा तेज होता. महाराजांनी त्या सरदाराला तात्काळ बोलवलं आणि म्हणाले, आपलं राज्य भीतीने नाही, न्यायाने राज्य चालतं. जो अपराध करेल तो कोणताही असो, शिक्षा होणारच. सरदार गुडघे टेकून क्षमा मागतो. महाराज म्हणतात, राजाचं वैभव तलवारीत नाहीये, न्यायात असतं. शेतकऱ्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. तो म्हणाला, आज मला कळलं महाराज, आपण फक्त राजा नाहीये, आपण जनतेचे तारणहार आहात. त्या दिवसानंतर स्वराज्यात एक गोष्ट सर्वत्र पसरली. शिवाजी महाराजांच्या राज्यात अन्याय करणारा जरी मोठा असला तरी शिक्षा होते, आणि न्याय मागणारा जरी लहान असला तरी त्याचा आवाज ऐकला जातो. कारण राजाची महानता तलवारीत नव्हे तर न्यायाने मोजली जाते.